फुलले रे क्षण माझे फुलले रे मेहंदीने हो शकुनाच्या. तिथेही दोन वेगवेगळी पात्र त्यांची एक बॅक स्टोरी घेऊन एकमेकांना भेटली आणि ती लग्न करतात. पण त्या लग्नातच एक खूप मोठं सिक्रेट रिव्हील होणार आहे, ज्याचा खूप मोठा परिणाम या दोघांच्या पण आयुष्यावरती, येणाऱ्या आयुष्यावरती होणार आहे. मेहंदीच्या पानावर नववधू फुलते ग. आता ते सगळे चांगले वागतात ना, ते तिकडे सिरियल मध्ये खूप त्रास देणार आहेत ना. लग्नाच्या आधीच एवढे त्रास देत आहेत. केळवणाची गंमत हीच आहे की आम्हाला केळवण करायला मिळालंच नाही. जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळी शूटिंग करत होतो तेव्हा खूप लोक बोलवत होते, आग्रह करत होते. केळवण हे माझं पहिलं केळवण. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम आणि तुझ्या सोबतीने या मालिकेत खूप छान ट्विस्ट आलाय आणि आता आपण बघतोय की इथे मल्हार आणि नुपूरचं केळवण सुरू आहे. कसे आहात सगळे? खूप मस्त मजेत धमाल करतोय सगळी टीम. इथे एकत्र आलोय आम्ही आणि आम्ही वाट बघत होतो खरं तर मनापासून की आम्हाला कुठेतरी असं सगळ्या टीमला मिळून शूटिंग सोडून एकत्र भेटता यावं, कुठेतरी जेवायला जाता यावं. सो थँक्स टू स्टार प्रवाह, त्यांनी हा सगळा केळवण असा कार्यक्रम अरेंज केलाय आणि सगळे छान धमाल करतोय आम्ही इथे. मला फक्त हे बघून तुम्हालाही कसं तरी वाटेल की तायडी आणि नुपूर एका फ्रेम मध्ये कसे काय, म्हणजे कसे आहात आणि कसं वाटतंय खरं? तू बघतेस ना, तुम्हाला मी विलन वाटले, तुम्हाला मी खलनायिका वाटते, मी त्रास देणारी वाटते. नीट लक्ष दे, सगळ्यांच्या ताटात जेवण आहे, माझं ताट बघ अजून. सो कळतंय तुला, मी नाही ग वाईट, कळलं? हे लोक मला वाईट वागण्यासाठी भाग पाडतात. पण तायडी आणि नुपूरला आम्ही कधी हे एकत्र असं पाहिलेलं नाही. सो मला असं वाटतं या इंटरव्ह्यू मध्ये तरी आम्ही एकत्र बघतोय. तो एक घास आता होणाऱ्या सुनेला या घरच्या घरबाबत गोड देव. कुठला घास पाहिजे? तिखटाचा? ही भाजी का ही भाजी? किती काळजी घेते मी तिची. शादी से पहले जो होता है ना, मीठा मीठा बोल के बाद में. तुला हे एकत्र प्रेम बघून तुला कसं वाटतं? खोटं आहे हे सगळं. नाही, छान वाटतंय प्रेम बघून, कारण की माझ्या समोर तरी अजून असं काही यांचं दोघांचं इतकं झालेलं नाहीये. झालं असलं तरी ते किरकोळ आहे. जेव्हा एवढी मोठी फॅमिली एकत्र असते तेव्हा दोन माणसांमध्ये छोटे मोठे प्रॉब्लेम होत असतात असं मल्हारला वाटतंय. आता त्याला माहित नाही खरं तर त्याला समोर काय वाढलेलं आहे आता पुढे भविष्यात. सो खरं तर धमाल असणार आहे. आता खूप महत्वाच्या टप्प्यावरती आहे मालिका आणि जिथे की दोन वेगवेगळी पात्र जिथेही दोन वेगवेगळी पात्र त्यांची एक बॅक स्टोरी घेऊन एकमेकांना भेटली आणि ती लग्न करतात. पण त्या लग्नातच एक खूप मोठं सिक्रेट रिव्हील होणार आहे, ज्याचा खूप मोठा परिणाम या दोघांच्या पण आयुष्यावरती, येणाऱ्या आयुष्यावरती होणार आहे. आणि अर्थातच ती मालिकेची पुढची सगळी गोष्ट आहे जी तुम्हाला बघायला नक्की आवडेल. आणि खूप महत्वाची गोष्ट आता त्या लग्नात रिव्हील होणार आहे. सो प्लीज हे सगळे एपिसोड चुकवू नका, नक्की बघा. अगदीच. आणि इथे मला असं वाटतं संपूर्ण कुटुंब आहे. सो आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. कसं वाटतंय, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त. मला सांगा, सगळ्यांना हा आनंद होतोय आता केळवण आहे, घरात लग्न होणार आहे याचा? मला विशेष आनंद होतोय कारण नुपूर एकदाची घरात जाणार आहे. आम्हाला आनंद होतो, नुपूर आमच्या घरात येणार आहे. पण नुपूर घरी आल्यावर कशी वागणूक तिला मिळणार आहे? नाही कळेल तिला. मी अजून तरी तिच्या विरोधात आहे पण मला असं वाटतं की काही दिवसांनी मी तिच्या फेवरमध्ये येणार, कारण ती आहेच मुळी गोड नुपूर म्हणून. पण तुला कसं वाटतंय? खूप खूप एक्साइटेड आहे मी, नुपूर आमच्याकडे येणार आहे. पण तू किती एन्जॉय करते आणि तुला किती छान वाटतं आज इकडे? खूप मस्त वाटतं मला इथे येऊन सगळ्यांसोबत. नुपूरच्या तुझ्या लग्नात तू काय काय मजा करणार आहेस? तू डान्स करणार आहेस का? खूप. मला हेच विचारायचं, लग्नाची तयारी आता किती झाली आहे? या जोरात चालली आहे आमच्याकडे लग्नाची तयारी. दिवस रात्र आम्ही तयारीच करतोय लग्नाची आणि त्यामुळे इकडे केळवणाला यायला उशीर झाला, घरातला सगळं आवरून. पण बाबा आता किती जबाबदारी वाढली आहे तुमची. मी घेईन तेवढी आहे. मी जर म्हटलं नाही जबाबदारी घ्यायची तर नाही माझ्या जबाबदारी. आता त्यांच्या मुलीसाठी पण ते नवरदेव शोधतील. नाही, आम्ही नाही आमच्या मुलीचे लग्न करणार. त्यांची मुलगी त्यांचं ऐकणार आहे.
आम्ही आमची आमच्या मुलगी मुलीचं ऐकणार लग्न आहे का करणार नाही. नाही, लग्न नाही करायचं. आमची घरातच मुलगी आम्हाला राहायचं आमच्या मुद्दाम नाही घरात. आणि लग्न जरी झालं तायडीचं तरी घर जावेच हा, होणार आम्ही घरचा वेश शोधणार. आम्ही तिला आमच्यापासून दूर नाही करणार. आमची मुलगी गरीब आहे हो. तिला छळलं म्हणजे सासू सासऱ्यांनी. तुझीच मुलगी आहे ना ती छळलं म्हणजे गरीब आहे नाही ती. उलट होणार ना ग ती छळणार सासू नाही, नाही, ती नाही सासऱ्यांना छळत कुणाला. अरे. फक्त ती मला छळते बस. ती तिच्या सासू सासऱ्याला पण वृद्धाश्रमात आईला टाकेल. छळते हो. तिच्या वृद्धाश्रमात नाही नाही ती आईलाच फक्त वृद्धाश्रमात टाकू शकते. बाकी बाकी मग ती त्यासाठी निवडलं वृद्धाश्रम तायडीने की जेवढं जमतील तेवढं आई वडिलांना तिकडे पाठवायचं. तुला पण विचारायचं तुम्ही चांगलं वागत का नाही तू कोणाच्या सपोर्टला असणार आहे मल्हार कडून मल्हारच्या सपोर्टला असणार आहे, नुपूरच्याही असणार आहे, कारण की आम्ही एकत्र ऑफिसमध्ये असल्यामुळे तिच्यासोबतही चांगली मैत्री झाली आहे. पण थोडं मल्हार सोबत असेल. नाही, बरोबर आहे मल्हार सोबत असशीलच कारण आणि त्याच्या एका बहिणीवर डोळा आहे त्याचा. ते अजून मल्हारला माहिती नाही. हा, त्यामुळे आता मल्हारला सपोर्ट करणं गरजेचं आहे. मलाही असं वाटतं या लग्नात अनेक गुपित उलगडणार आहे. पण आता ना इथे खूप छान प्रकारे हा कार्यक्रम पार पडलाय. त्यांनी उखाणं घेतलं, एकमेकांना घास भरवला, तायडीनेही आता भरवला नुपूरला घास. तर मला असं वाटतं कुटुंबानेही त्या दोघांना काहीतरी दिलं पाहिजे. तर सगळ्यांनी एकत्र मिळून 4 ओळी तरी त्यांच्यासाठी गायल्याच पाहिजे ना. गायक कोण आहे आपल्याकडे गाणं तरी सुचवा, गाणं सुचवा, गाणं सुचवा. आपलं टायटल सॉन्ग गाणं नाही, टायटल सॉन्ग नाही टायटल गाणं सांग ना मला. मी गाते गाणं सांग ना. सरसुखाची ए, तुम मेरे दिल खिल्यावर खिले. मराठी 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 सरसुखाची गाणी तुला माहिती असतील. नाही म्हणतो म्हणजे गाण्याशी लग्नाशी रिलेटेड हवंय तुम्हाला. लग्नाशी किंवा आता केळवण झालं इतकं छान, त्या दोघांसाठी कोणतं डेडिकेटेड गाणं असेल? याच्यावर तुला शोज मिळतील हा जास्त. मेहंदीच्या पानावर नववधू फुलते ग. आम सॉरी काय वर्डिंग्स. दवजू फुलते ग मेहंदीच्या पानावर. हिंदी पण आहे, हिंदी पण म्हणणार तुम मेरे और. मराठी नाही मराठी चालेल असं काही नाही, हिंदी पण का? हिंदी का? सगळे एकत्र गातील. तुम मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए. तुम मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए. ना हो तुम उदास तेरे पास पास मैं रहूंगा जिंदगी भर. ना हो तू उदास मेरे पास पास मैं रहूंगा जिंदगी भर. सारे संसार का प्यार मैंने तुझी में पाया. तुम मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए. हा मग ती पण छान गाते. हा, ती शोज करते गाण्यांचे. अबे वेगळीच पब्लिसिटी करते रे माझी. हा बापरे. दोघांसाठी गाणं मल्हार नुपूरसाठी. तू नंतर भेट. फुलले रे क्षण माझे फुलले रे मेहंदीने हो शकुनाच्या मेहंदीने. फुलले रे क्षण माझे फुलले रे. झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोन फुले. साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे. या वेडाचे नाच रे भाव बेलो रे मेहंदीने. शकुनाच्या मेहंदीने हसले रे क्षण माझे हसले रे. प्रीत ही उमजे ना जडला का जीव हा समजे ना. कशी सांगू मी माझ्या मनीची व्यथा रे मेहंदीने.
शकुनाच्या मेहंदीने हसले रे क्षण माझे हसले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे. मी खरं सांगू का, मी फक्त 3 वर्ष गाणं शिकले होते, पण मला अजिबात हा कॉन्फिडन्स नव्हता. ज्याला माझा आवाज ऐकायचा ना मी गायल्यावरती, माझं असं छे माधवी. पण गाण्याचं मला एक वाटतं की ज्यांना म्युझिकची आवड आहे, म्युझिक ऐकायची आवड आहे, सुरांची आवड आहे, ते मला असं वाटतं ते सगळे गाऊ शकतात. त्याला वेगळं खूप शिकायची गरज नाहीये, बेसिक नक्कीच गाऊ शकतात, पण त्यांना सुराबद्दल थोडी तरी एक कळलं पाहिजे, सूर कळले पाहिजेत आणि मुळातच म्युझिक खूप आवडलं पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीची गाणी ऐकायला आवडली पाहिजेत, तर मग आपोआप मला असं वाटतं की ती आवड निर्माण होते. आणि मला आज आवडलेलं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. इट्स मज्जा. पुढचं घरात फार सुंदर राहिलीस, पण तू खरंच चांगलं राहिलीस. पुढचं घरात या स्वागत इतकं छान होतंय, किती छान वाटतंय. खूप छान वाटतंय. पण आता जे सगळे चांगले वागतायत ना, ते तिकडे सिरियल मध्ये खूप त्रास देणार आहेत ना. लग्नाच्या आधीच एवढे त्रास देत आहेत, लग्न झाल्यावर तर मी अशी पूर्ण त्यांच्या तावडीत असेल, तर मग काय माझं होईल. हो, पण आता तुमच्या दोघांचं केळवण आहे आणि तुमच्या दोघांचं खऱ्या आयुष्यात लग्न झालं, तर मला केळवणाची एक गंमत कोणती असते ती जाणून घ्यायची, ती ऐकायची. खरं केळवणाची गंमत हीच आहे की आम्हाला केळवण करायला मिळालंच नाही. कारण माझ्या पण जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळी शूटिंग करत होतो, तेव्हा खूप लोक बोलवत होते, आग्रह करत होते, पण समहाऊ जेव्हा काम सिरियलचं चालू असतं त्यावेळी लग्नासाठी ती ठराविकच सुट्टी मिळणार असते, तर त्याच्या मागे पुढे आम्हाला खूप शूटिंग करावं लागतं. त्यामुळे केळवण हे माझं पहिलं केळवण. एक्झॅक्टली सेम. मला एकही केळवण घेता आलं नाही माझ्या फ्रेंड्स नातेवाईकांकडून. त्याचं कारण असं की मी लग्नाच्या 1 आठवडा आधीपर्यंत शूट करत होते आणि शेवटाच्या दिवसांमध्ये तर मी 7 ते रात्री 2 शूट करत होतो. मी आणि माझ्याबरोबर मल्हारी होतो, आम्ही 4-1 दिवस सेटवर राहिलो होतो. सो आणि मी आणि माझा नवरा आम्ही दोघे प्रचंड फूडी आहोत, त्यामुळे लोकांना हौस होती की ह्यांना बोलवून आपण केळवण करूया यांचं. पण त्याला जाता आलं कुठे कुठे, पण मला नाही जाता आलं. सो आयडियली माझंही हे पहिलंच केळवण आहे. पण आता या दोघांचं केळवण इतकं छान पार पडलंय, तुला प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे? हेच सांगायला आवडणार आहे. मस्त मजा बघा. आता तुम्ही दोघांचं लग्न होतच आहे आणि ते माझ्या मनाविरुद्ध होत आहे, आणि असं एक गुपित मी समोर आणणार आहे की ते बघितल्यानंतर या दोघांच्या आयुष्यावरती मेजर इम्पॅक्ट पडणार आहे आणि तिथून खऱ्या अर्थाने एक वेगळा प्रवास सुरू होईल यांच्या संसाराचा. कारण की तिथे मी असणार आहे प्रत्येक ठिकाणी. आता हे ह्याचं ऑफिस आणि हिचं घर, बाहेर काय चाललं होतं ते मला कळत नव्हतं, पण आता हे दोघे माझ्या तावडीत येणार आहेत आणि ह्यांच्या एका वेगळ्या पास्टचा, दोघांच्याही वेगळ्या पास्टचा मी खूप चांगल्या पद्धतीने फायदा घेणार आहे आणि माझा हेतू साध्य करण्यासाठी. आणि त्यात एक वेगळा राग आहेच की मल्हार आता माझ्या निर्णयाला डावलून त्याने स्वतःचा निर्णय मान्य करून लग्न केलेलं आहे आणि जे मला अजिबात आवडलं नाहीये. सो इगो तो दुखावला गेलेलाच आहे तायडीचा, आणि प्लस तिला जे करायचंय ती साध्य करण्यासाठी मोठं कारणही मिळालंय. पण फक्त ऑफकोर्स हा सगळा गेम जो ती करणार आहे तो शांतपणे आणि शातीर दिमागानेच करणार आहे, डोकं शांत ठेवून करणार आहे. सो खूप मज्जा येईल आता बघायला. तेच, पण मला संपूर्ण कुटुंबाकडनं हे ऐकायचंय की आमच्या मल्हार आणि नुपूरच्या लग्नाला सगळ्यांनी या, तुम्ही पण या. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.